नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नारायणीने सर्वांसमोर आता सांगितलेलं असतं की कशी इंदू आणि मोठ्या बाईंनी मिळून श्रीकलाची पिशवी चेक केली होती. आता हे ऐकून सगळेच खूप शॉक झालेले असतात. तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाला विचारतात की बाळा, असं काही बोलली नाहीस तू. तेव्हा यावर श्रीकला आता तिचं नेहमीचंच नाटक करत म्हणायला लागते की बाबा, उगाच घरात भांडण नको ना, म्हणून मी काही बोलले नाही. आता हे ऐकून शकुंतलाला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, माझ्या सुनेशी असं वागायला नको होतं तुम्ही. तेव्हा आता श्रीकला लगेचच मध्ये येते आणि व्यंकू महाराज आणि शकुंतलाला म्हणायला लागते की आई बाबा, तुम्ही प्लीज शांत व्हा. जे काही झालं होतं ना ते काल झालं होतं, त्यामुळे जाऊ दे तो विषय. उगाचच भांडण नको त्या विषयावर. मी स्वतः तो विषय सोडून दिलाय. तेव्हा व्यंकू महाराज मोठ्या बाईंना म्हणतात की बघताय का वहिनी, श्रीकलाच्या मनाचा मोठेपणा बघताय. तेव्हा शकुंतला म्हणते की पण यांनी लहानपणा दाखवलाय ना, याचं काय आणि त्या मोठ्या बाईंना विचारते की मोठ्या बाई, तुम्हाला कोण वाटली हो माझी सून? दहशतवादी वाटली की चोर वाटली? अहो, नवरा गेलाय तिचा, जरा तरी विचार करायचा ना. तेव्हा आता हे बघून इंदू लगेचच हात जोडते आणि व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की महाराज, आमचं चुकलं, खरंच आमचा हेतू वाईट नव्हता हो. आणि म्हणते की या घरातल्या भल्याशिवाय दुसरं काहीच नसतं हो आमच्या मनात. तेव्हा यावर व्यंकू महाराज इंदूला थांबवतात आणि म्हणतात की इंदू, आता उगाच वाटेल ते बोलू नकोस तू. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना काकुळतीने म्हणायला लागते की महाराज प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, खोटं नाही बोलत आहे मी. आणि ती श्रीकलाला म्हणते की श्रीकला, माफ कर मला. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की ताई, अहो तुम्ही का माफी मागताय? माफी वगैरे नका मागू. यावर अधू लगेचच म्हणतो की नाही, इंदूने माफी मागितली ते चांगलंच केलं, पण ही चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घे जरा आता. आणि तो इंदूला म्हणतो की मागच्या वेळेस मी फक्त बोललो होतो की मी निघून जाईन, पण यावेळेस मी थांबणार नाही. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं. आता व्यंकू महाराज तिथून जायला लागतात. तेव्हा श्रीकला त्यांना थांबवत म्हणायला लागते की बाबा, अहो अजून पानंही वाढलेली नाही आहे, तुम्ही प्लीज न खाता जाऊ नका ना. यावर व्यंकू महाराज म्हणतात की आपल्या घरात हे जे काही चाललंय ना, ते पाहून अन्नावरची वासनाच गेली आहे माझी, अजिबात खायचं नाही आहे मला. असं म्हणून व्यंकू महाराज रागातच तिथून बाहेर निघून जायला लागतात. तेव्हा इंदूसुद्धा त्यांच्या पाठीपाठी त्यांना आवाज देत जाते आणि त्यांच्यासमोर आता हात जोडून उभी राहते आणि म्हणायला लागते की महाराज, मला रागवा, पण असं उपाशीपोटी जाऊ नका हो. माझा राग अन्नावरती काढू नका, मला माफ करा, चुकले मी. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगं, किती वेळा माफी मागणार आहेस इंदू? मागच्या वेळेसुद्धा तू श्रीकलावर असेच भलते सलते आरोप केलेस आणि त्या सगळ्यांमध्ये ती खरी आहे हे सिद्ध झाल्यानंतर तिचीसुद्धा तू हात जोडून माफी मागितलीस. मला असं वाटलं की झालं, संपलं, मिटलं तुझ्या मनातले सगळे गैरसमज, पण नाही, तू अजूनही तिच्यावर नवीन नवीन आरोप करतेच आहेस. का वागतेस तू असं? मला तर कळेनासच झालंय. तेव्हा हे ऐकून इंदूला खूपच वाईट वाटतं आणि ती काही न बोलता व्यंकू महाराजांकडे फक्त बघत असते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की इंदू, अगं परिस्थिती बघ तिची, यापूर्वी निदान तिचा नवरा तरी होता तिच्यासोबत, पण आता गोपाळ नाहीये. त्या पोरीवर काय आभाळ कोसळले याचा साधा विचारसुद्धा येत नाही का गं तुझ्या मनात? तेव्हा इंदू खूप रडायला लागते आणि म्हणते की या घराचा खूप आदर करते मी महाराज, या घरातल्या प्रत्येक माणसाची खूप काळजी वाटते मला. तेव्हा यावर व्यंकू महाराज म्हणतात की अगं, मग श्रीकला या घराचाच भाग आहे, असं नाही का वाटत तुला? यावर इंदू काहीच बोलत नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की का नाही मानत तुम्ही तिला आपलं? तिचं नाही आहे का हे घर? इंदू, अगं वहिनींचं मी समजू शकतो, कारण त्यांचा स्वभावच तसा आहे, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आहे गं बाळा मला. अगं तू समजूतदार मुलगी आहेस, माझ्या संस्कारामध्ये वाढलेली मुलगी आहेस, पण तू इंदू आहेस की बदलली आहेस? तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटत असतं. आता व्यंकू महाराज तिला म्हणतात की ज्या मुलीवर मी कीर्तनाचे एवढे संस्कार केले, ती माझी इंदू कुठे हरवली आहे? ती कुठे दिसतच नाही आहे, दुसरीच कुणीतरी उभी आहे माझ्यासमोर असं वाटत राहतं सारखं. तेव्हा इंदू खूप रडायला लागते आणि व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज, मी तुमची इंदूच आहे हो. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की पण मग दिसत का नाही आहे मला? आहेस ना तू ती? मी तुला एवढे 100 वेळा काय समजावून सांगतो, याच्यावर जरा बसून विचार कर. बघ मी काय सांगतोय त्यातलं काही पटतंय का ते बघ आणि मग शांतपणे माझ्याशी बोलायला ये. असं म्हणून व्यंकू महाराज तिथून निघून जातात. तेव्हा इंदू खूपच रडायला लागते. तर यानंतर आता आपण पाहतो की अदू आणि पप्या बोलत असतात. आता पप्या अदूला म्हणतो की असं नेतृत्व पाहिजे बघा, आणि म्हणतो की खूप डेडिकेशन आहे बाबा तुमच्या दोघांचं. घरी एवढं सगळं चाललं असताना तरी घेतल्या कामाकडे दुर्लक्ष नाही आहे तुमच्या दोघांचं. यावर अदू म्हणतो की अरे, आमच्याकडून जरी दुर्लक्ष झालं असलं ना, तरी तुमच्यासारख्या मित्रांनी जबाबदारी घेतली आहे ना. तुला वाटत नसेल तसं, पण मला माहिती आहे ना की किती कामं केली आहेस तू.
तेव्हा यावर पप्या म्हणतो की अरे हाडाचा कार्यकर्ता आहे मी, मला जेवढं जमतंय तेवढं मी केलं, ओळखीचा वापर करून काम बंद पडू दिलं नाही मी. आणि म्हणतो की पण आता अधोक्षज महाराज किती दिवस असं चालणार आहे, ओळखीवर जास्त दिवस खेचता नाही येणार हो शाळेचं काम, पैशांची सोय झालीच पाहिजे, तुम्ही आता लक्ष द्या ना थोडंसं. यावर अदू म्हणतो की मला समजतंय रे सगळं, पण आपल्या मेन माणसाचं काहीतरी विचित्रच चाल. यावर पप्या आश्चर्याने विचारतो की म्हणजे. यावर अदू सांगतो की अरे मलाच नाही कळत आहे रे, पण ती भलत्याच गोष्टीत अडकते. तेव्हा पप्या विचारतो की अदू अरे भलत्याच म्हणजे. तेव्हा अदू सांगतो की काही नाही, घरी जाऊन बोलतो तिच्याशी. तेव्हा पप्या म्हणतो की बरं ठीक आहे, बोला बोला, आणि रामकृष्ण हरी असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे श्रीकला आता पोपटरावशी फोनवरती बोलत असते आणि ती त्याच्यावर खूप चिडलेली असते आणि त्याच्यावरती ओरडत म्हणते की पैसे पैसे पैसे, अहो मी काय पैशांचं झाड लावलं आहे का बाबा. तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला आमचे डायलॉग आम्हालाच ऐकू नकोस हा. तेव्हा श्रीकला वैतागत म्हणते की मग काय करू मी, सांगा ना काय करू. अहो तुमच्या लक्षात येते का, तुम्ही जेव्हा पण मला फोन करता ना फक्त पैशांबद्दल बोलत असता, माझ्याबद्दल तरी काही विचारतच नाही. अहो तुमचा बदला पूर्ण करण्यासाठी मी इथे कशाला तोंड देते ना ते माझं मला माहिती आहे. यावर पोपटराव म्हणतो की अगं श्रीकला हे मला कळत नाही आहे का, असं तुला वाटतंय का. अगं तो गुलब्या इन्स्पेक्टर 7 जन्माचा उपास्य आहे, सारखी पैशांची भीक मागतोय आणि त्याला जर का पैसे नाही मिळाले ना तर तो मिटकर आहे ना कोर्टामध्ये तोंड उघडेल गं आणि आम्हाला फाशी होईल. यावर श्रीकला म्हणते की टोकाचं नका बोलू तुम्ही. तेव्हा पोपटराव म्हणतो की मग त्यावर एकच उपाय आहे, आम्हाला ताबडतोब 2 लाख रुपये आणून दे. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप शॉक होते आणि म्हणते की काय. तेव्हा पोपटराव म्हणतो की हे बघ काहीही कर, तो व्यंक्या आहे ना, त्या आनंदी आहे ना, त्या दोघांचा कुणाचाही खून कर पण नाही म्हणू नकोस. तेव्हा श्रीकला खूप वैतागते आणि म्हणते की शांत बसावं तुम्ही, आणि म्हणते की 2 लाख रुपये हवे आहेत ना तुम्हाला, ठीक आहे देते मी, बघते काहीतरी, म्हणून आपण तुमचे असले फालतूचे सल्ले ना नका देत जाऊ, असं म्हणून ती रागातच फोन ठेवून देते आणि लगेचच खोलीतून इकडे तिकडे बघत हळूच बाहेर पडते. आता श्रीकला बाहेर येताच नारायणीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती श्रीकलाला थांबवत म्हणते की श्रीकला हा घे चहा. तेव्हा हे बघून श्रीकला खूप टेन्शनमध्ये येते आणि परत नारायणीला म्हणते की ताई मला आवाज द्यायचा ना, मी आले असते. यावर नारायणी म्हणते की असू दे, आता मी आणलाय ना. तेव्हा यावर श्रीकला म्हणते की ताई गोपाळच्या माघारी तुम्ही सगळेजण माझी किती काळजी घेताय, हे बघून खरंच खूप बरं वाटतंय हो. तेव्हा यावर नारायणी म्हणते की अगं श्रीकला आम्ही आहोतच तुझी काळजी घ्यायला, टेन्शन नको घेऊ, आणि मगाशी जे काही झालं ना ते विसरून जा, तू चहा पी आणि गरम गरम धपाटे पण करते मी तुझ्यासाठी, ते पण खाऊन घे. यावर श्रीकला सांगते की मी दुपारी खाईन. आता यानंतर नारायणी श्रीकलाला म्हणते की बरं आता लवकर तयार हो. यावर श्रीकला आश्चर्याने विचारते की का. तेव्हा नारायणी सांगते की अगं का म्हणजे काय, आज तुझी सोनोग्राफी करायला जायचं आहे ना. आता हे ऐकून श्रीकलाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या हातातून चहाचा कप खाली पडतो. हे बघून नारायणी खूप शॉक होते आणि आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागते. तेव्हा श्रीकला नारायणीला म्हणते की सॉरी ताई, चुकून माझ्या हातून पडलं. आता श्रीकला घाबरत तर नारायणीला विचारायला लागते की ताई सोनोग्राफीला जाणं गरजेचं आहे का. तेव्हा यावर नारायणी म्हणते की अगं म्हणजे काय, गरजेचं आहे म्हणून तर जायचं आहे ना. तेव्हा यावर श्रीकला घाबरत विचारायला लागते की तसं नाही, म्हणजे मला असं विचारायचं होतं की आजच जायचं होतं का. तेव्हा नारायणी सांगते की अगं हो 12:30ची अपॉइंटमेंट घेतली आहे मी, लवकर आवर, असं म्हणून नारायणी तिथून निघून जाते. आता इकडे श्रीकला मात्र चांगलीच घाबरलेली असते आणि आता काय करायचं काय नाही हे तिला काही सुचत नसतं आणि ती खूप पॅनिकही झालेली असते. आता हे सगळं इंदू लपून बघत असते आणि ती खूप रागाने श्रीकलाकडे बघत असते. तर आता यानंतर श्रीकला तिच्या खोलीत येते आणि तिला काही समजत नसतं की आता काय करायचं. तेव्हा ती स्वतःशीच म्हणते की दुसरा काही पर्यायच ठेवला नाही या लोकांनी माझ्याकडे, काय करू मी आता. तितक्यात तिच्या काहीतरी लक्षात येतं आणि ती पटकन उठून कपाटामध्ये काहीतरी शोधायला लागते. आता श्रीकला कपाटामध्ये अर्क शोधत असते आणि ती अर्काची बॉटल काढून जेव्हा बघायला लागते तेव्हा त्यात एकही थेंब अर्क नसतो. हे बघून श्रीकला खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणायला लागते की काय अर्क संपला, आता काय करू मी, असं म्हणून ती खूपच हतबल झालेली असते. तर यानंतर इकडे इंदू आता मोठ्याबाईंच्या खोलीत येते आणि मोठ्याबाईंना सांगायला लागते की मोठ्याबाई, अहो नारायणी ताई त्या श्रीकलेला सोनोग्राफी करायला घेऊन चालली म्हणल्यावर किती तंतरली त्या श्रीकलेची, हातातला चहाचा कप असा फुटून गेला, तोंड तर असं केलं होतं की काय सांगू तुम्हाला. यावर आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की हे सगळं मला कशाला सांगतेस गं टरमाळे. तेव्हा हे ऐकून इंदू आता घाबरून मोठ्याबाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की मी तुला अपशकुनी म्हणायचे ना ते बरोबरच होतं
तेव्हा हे बघून इंदूला काहीही समजत नाही की मोठ्याबाई नक्की काय बोलतात. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की एक नंबरची नालायक कार्टे आहेस तू, चल बाहेर चल, इथं माझ्या खोलीत यायचं नाही आहे. असं म्हणून मोठ्याबाई इंदूला खोलीतून बाहेर काढतात आणि म्हणतात की चल इथून चल बाहेर, आधी माझ्या पोराला आधी फसवलंस तू आणि आता माझ्या डोक्यामध्ये काय बाई भरवतेस. असं म्हणून मोठ्याबाई इंदूला त्यांच्या खोलीतून बाहेर घेऊन येतात आणि बाहेर येऊन तिला जोरात धक्का देतात. तेव्हा आता सर्वजण मोठ्याबाई आणि इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. मोठ्याबाई इंदूकडे खूपच रागाने बघत असतात आणि म्हणतात की अजिबात माझ्या घरात यायचं नाही. आता मोठ्याबाईंचा आवाज ऐकून सगळेजण तिथे जमा होतात आणि मोठ्याबाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्याबाई इंदूला असं वागवताना बघून अदूला खूप राग येतो आणि तो मोठ्याबाईंना म्हणतो की आई अगं काय झालंय, आता इंदूशी असं का वागायला लागलीस तू. यावर आता मोठ्याबाई म्हणतात की तुझ्या बायकोला बोलले ना मी, अरे लय नालायक आहे तुझी बायको. इंदूला मात्र काही समजत नसतं की मोठ्याबाई अशा का वागतायत अचानक. आता मोठ्याबाई इमोशनल होत म्हणायला लागतात की तिने निरपराध श्रीकलाच्या विरोधात माझ्या मनात काही बाई भरवलं आणि मी पण तिच्यावर संशय घेतला रे, आणि म्हणतात की या इंदीने ना काहीतरी जादू केली आहे. तेव्हा हे ऐकून इंदू खूप शॉक होते आणि मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई अहो काय बोलताय तुम्ही. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की खरं तेच बोलते, पुरावा आहे माझ्याकडे. आणि त्यांच्या हातातील काळे मणी सर्वांना दाखवत म्हणतात की हे बघा, हे काळे मणी उशाखाली होते माझ्या. तेव्हा हे बघून सगळे खूप शॉक होतात. आता मोठ्याबाई म्हणतात की काळे मणी आणि काळे इरादे. तेव्हा हे ऐकून अदू म्हणायला लागतो की आई अगं आता काय हे नवीन काय आहे या मण्यांचं. तेव्हा मोठ्याबाई अदूला रागातच म्हणतात की मला काय विचारतोयस, तुझ्या बायकोला विचार ना. मला असं वाटलं की ही नालायक कार्टी सुधारली असेल, पण नाही, कुत्र्याचं शेपूट शेवटी वाकडं ते वाकडंच. आणि म्हणतात की माझ्या जीवावर उठले ही कुलक्षणी आणि या श्रीकलाला पण किती त्रास देते. श्रीकला गोपाळच्या बाळाची आई होणार आहे, आता तिची काळजी घ्यायची सोडून स्वतः पण काळजी घेत नाही आणि दुसऱ्यांना पण काळजी घेऊ देत नाही. तेव्हा हे ऐकून इंदू मात्र खूप शॉक झालेली असते आणि तिला काही समजत नसतं. आता ती मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई अहो असं का बोलताय तुम्ही. तेव्हा मोठ्याबाई रागाने इंदूवरती ओरडत म्हणतात की चूप, एक शब्दही बोलू नकोस तू आता. तुझ्या गोड बोलणारा ना मी भुलणार नाही आहे. या घराचं वाटोळ करायचं ठरवलंयस ना तू. घरातल्या प्रत्येकाचं, सगळ्यांना घराच्या बाहेर हाकलूनच तू शांत बसणार आहे. आणि म्हणतात की जादू करतेस, मणी ठेवतेस. तेव्हा अदू आता मोठ्याबाईंवरती ओरडत म्हणतो की आई बस झालं आता. अगं काय हे काय बोलतेस तू इंदूला, इंदू अशी जादूटोणा करणाऱ्यातली नाही आहे. तेव्हा मोठ्याबाई त्यांच्या हातातले काळी मणी दाखवत म्हणतात की मग हे काय आहे. तेव्हा अदू आता रागातच मोठ्याबाईंच्या हातातील ते काळे मणी घेतो आणि रागातच दरवाजातून बाहेर फेकून देतो. आणि मोठ्याबाईंना म्हणतो की हे जे काय आहे ना ते असंच फेकून द्यायचं, या घरातून आणि तुझ्या डोक्यातून सुद्धा. आता मोठ्याबाई खूप इमोशनल होतात आणि म्हणायला लागतात की जावई बापू, व्यंकट भाऊजी पाहताय ना माझ्याशी कसा बोलतोय हा, या पोरीने जादूटोणा केलाय माझ्या पोरावर. असं म्हणून मोठ्याबाई खूप रडायला लागतात आणि म्हणतात की आधी आईशिवाय पान हालायचं नाही आणि आता आईला पाहिलं तरी काही बोलतोय हा. आणि म्हणायला लागतात की आमचे हे गेले आणि माझ्यावर ही वेळ येऊन बसली आहे. तेव्हा व्यंकू महाराज मोठ्याबाईंना समजावत म्हणतात की वहिनी तुम्ही आधी शांत व्हा. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की कसं शांत होऊ मी भाऊजी, ही घरात असताना कशी शांत होऊ मी. आणि त्या इंदूजवळ जात म्हणतात की अहो हिचं डोकं फिरलंय. तेव्हा सगळे खूप आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघत असतात. आता मोठ्याबाई म्हणतात की श्रीकलाशी सुद्धा कसं वागते हे बघितलं ना तुम्ही. अहो ही पिशव्या चेक करते, तिच्या नादाने मी पण केली, चुकलंच हो माझं. आणि त्या व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी तुम्हाला असं नाही का वाटत की इंद्रायणी चुकीचं वागते म्हणून. तेव्हा यावर व्यंकू महाराज म्हणतात की कसं आहे वहिनी, दुर्दैवाने मला तुमच्या या मताशी आता सहमत व्हावं लागतंय. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो ना, मग काढा हिला घराबाहेर. तेव्हा हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. तेव्हा अदू म्हणतो की अगं आई, इंदू सून आहे या घराची. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तेच तर दुर्दैव आहे ना माझं, देव करो आणि असली सून कुणालाच ना मिळो. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते. आता यानंतर मोठ्याबाई रागातच तिथून त्यांच्या खोलीत निघून जातात. तेव्हा हे सगळं बघून श्रीकला मात्र खूप शॉक झालेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की हे काय होतं, हे खरं आहे की नाटक आहे, या सासू सुनेची जोडी फुटली की काय. पण जे काही झालं ना ते बघून मज्जा आली असं म्हणून श्रीकला खुश होऊन गालातल्या गालात हसायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की व्यंकू महाराज आणि इंदू मंदिरात असतात. आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की शाळेचं नाव काय आहे माहिती आहे का महाराज, डॉक्टर गोपाळ दिग्रजकर माध्यमिक विद्यालय. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज खूप इमोशनल होतात. तर यानंतर एक सर येऊन इंदू आणि अदूला सांगतात की अहो आहे त्या परिस्थितीत आता शाळेचं उद्घाटन करून घ्या. तेव्हा यावर इंदू आणि अदू दोघेही हो म्हणून सांगतात. तर दुसरीकडे रत्ना श्रीकलाला फोनवर विचारत असते की शाळेच्या उद्घाटनाचं काय करायचं आहे. यावर आता श्रीकला सांगते
की उद्घाटनाचा प्रोग्राम झालाच नाही पाहिजे, उधळायचा आहे तो प्रोग्राम आपल्याला. या शाळेत प्रवेश घेणं तर सोडच, पण या शाळेचं नावसुद्धा पुढे कोणी काढणार नाही ना, असं काहीतरी करायचं आहे आपल्याला, असं म्हणून ती हसायला लागते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.